इथे सन्मान आणि सत्कार होतोय. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय निलेश दादा कुळसकर यांच्या मार्फत हा सन्मान होतोय. खरोखर साहेब, तुम्ही दिलेल्या ट्रॉफ्या आज मात्र घराघरात पोहोचलेल्या आहेत आणि ह्या ट्रॉफ्या कोणत्या मालकाकडे जाणार यांच्यासाठी ही लढत आहे आणि खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आमच्याकडे येतात. अशा ट्रॉफ्या कधीच बघितल्या नाही. येणारे प्रत्येक जण जसं देवदर्शन घ्यावं तसं ह्या ट्रॉफ्यांकडे बघत आहे आणि खरोखरच आपण या स्पर्धेला ट्रॉफ्या दिल्याबद्दल धन्यवाद. जाऊया मैदानात. सामना क्रमांक 2 जिथे रंगतोय. चला या मनोज सर यावरती यानंतरचा आवाज मनोज सर वगैरे यांचा असेल तर लाईनअप यंगस्टरचे सदस्य आपण जे वाईटची लाईन गेली आहे कृपया लक्ष असू द्या. लाईनअप लाईनअप ओके. यंगस्टरचे सदस्य हॅलो. तर धन्यवाद निलेश सर. पुन्हा एकदा मी आपल्यासोबत जोडला जातोय. सामना क्रमांक 2 PTPL पोलादपूर प्रीमियर लीग जो सामना आहे रियांश 11 आणि मित 11 पित्तलवाडी यांच्या दरम्यान. नक्कीच फलंदाजीसाठी उतरलेल्या आहेत अरविंद पासवान आणि अरविंद तुळेलकर. अरविंद पासवान आणि अरविंद तुळेलकर. आता मात्र मित 11 पित्तलवाडी. इथे मात्र पहिला चेंडू, शरीराचा वेध, अपील, उत्साह, एक सांघिक भावना इथे मात्र पाहायला भेटली रियांश 11च्या माध्यमातून. आणि हे घडणार आहे येणाऱ्या काळात. पोलादपूरचे सर्व खेळाडू आज मात्र जोश, ज्यांनी गेले 2-3 महिने या स्पर्धेची वाट पाहिली, ती प्रत्यक्ष स्पर्धा सुरुवात झाली, त्यामुळे एक उत्साह मनात आणि अंगात संचारलेला आहे. तो उत्साह मात्र आता इथे दिसला. पुन्हा एकदा अरविंद पुढे डान्सिंग डाऊन द विकेट येत आहेत. चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेर जातोय. पंच प्रसादजी राजाध्यक्ष कळवत आहेत की हा चेंडू मात्र वाईड आहे. इथे मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात आलेला आहे. धावफलकाला सुरुवात झालेली आहे. मित 11ने इथे मात्र अक्कावंड खोललेला आहे अवांतर धावेनी. पुन्हा एकदा इथे मात्र झेल होऊ शकला असता, परंतु काय घडते खराब क्षेत्ररक्षण तदनंतर घेतलेली एक धाव धावफलकावर आपण पाहतोय. आणि इथे मात्र अरविंद पासवान मात्र एक धावेने पुढे जातोय. संघाची धावसंख्या 2 होते. पोलादपूर प्रीमियर लीग व्हावी हे सर्वांचं स्वप्न होतं. संदीप कदम यांनी मात्र मनाशी खून गाठ घातलेली आहे. पुन्हा एकदा हा मात्र ऑफ रिजन मध्ये हलक्या हाताने ढकलून दिलेला चेंडू, एक धाव येते. एक सावध पवित्रा दोन्ही अरविंद यांच्याकडून पाहायला भेटलंय. आणि कुठेतरी जे खेळ आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहतोय तो माझ्या पोलादपूर तालुक्यामध्ये यावा आणि यासाठी केलेला हा अट्टहास आज मात्र प्रत्यक्षात आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर. नक्कीच प्रसाद सर आम्हाला कळवतायत हा चेंडू वाईड आहे. नक्कीच इथे मात्र धावफलकावर एक धाव लावली जाईल. इथे मात्र दंडात्मक धावसंख्या झालेली आहे 4. मित 11 आपण पाहतोय. अरविंद पासवान आणि अरविंद तुडीलकर हे 2 फलंदाज. इथे मात्र बॅटच्या मधोमध येऊ शकला नाही. कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय, इथे झेल सोडलेला आहे. हे तुम्हाला पाहणं खऱ्या अर्थाने दुःखदायक असेल, परंतु क्रिकेटमध्ये अशा काही घटना घडतात. सोपा झेल सुटला जातो आणि एखादा अवघड झेल घेतला जातो, हे आहे क्रिकेट. परंतु येणाऱ्या काळात अशा चुका होण्या कामा नाही, कारण आज नाही तर कधीच नाही. PTPL ही स्पर्धा वर्षातून एकदाच येणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचं प्रदर्शन करावं लागेल. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. प्रसाद सर नक्कीच वाईड देत आहेत.
एक चांगला पंचांचं पॅनल इथे मात्र आपल्याला पाहायला भेटत आहेत. मुंबईवरून मुंबईचे अनुभवी पंच आहेत प्रसाद राज्याध्यक्ष, तर महाडचे बंटी जाधव हे सुद्धा पंच पाहायला भेटतात, तर गणेश बाविस्कर हे सुद्धा पंच आपल्याला पाहायला भेटतात. पुन्हा एकदा वारंवार मालिका लावली जाते, प्रसाद सरांना वारंवार मात्र बिझी ठेवलं जाते. पुन्हा एकदा गोलंदाज शुभम चुकी करतोय आणि एक धाव बहाल करतोय. पहिले षटक चालू आहे पहिल्या सत्रातील. शुभमच्या माध्यमातून गोलंदाजी लावली गेली, नवे नवे तर ही गोलंदाजी स्वेर गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. अचूक टप्पा, अचूक लेंथ, अचूक लाईन गरजेची आहे आणि ती लाईन मात्र भरकटलेली दिसते शुभमच्या माध्यमातून. युवा खेळाडू आहे, अनुभव कमी आहे, परंतु तुमच्या अनुभवाला आता इथे पाहिलं जाणार नाही, तर तुमच्या प्रदर्शनाला पाहिला जाईल, कारण तब्बल 600 ते 700 खेळाडू मधना तुम्ही इथे खेळायला आलात. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने ट्राय तर चांगली होती, झेल होऊ शकला नाही. पुन्हा एकदा जीवनदान अरविंद पासवान यांना भेटतोय आणि एक धावेने पुन्हा एकदा मीत 11 पुढे जातोय. धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलकावर लागले जात आहेत. शांत संयमी चाललेलं क्रिकेट प्रीमियर लीग आहे. लीग स्पर्धेतील आपण स्पर्धा पाहतोय, त्यामुळे हे क्रिकेट असं पाहायला नक्कीच भेटणार आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर प्रसाद राज्याध्यक्ष आमच्याकडे वळतायत, वाईटचा इशारा येतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक वाईट चेंडू शुभमच्या माध्यमातून लावला जातोय. शुभमचा विचार केला तर तुम्हाला निवडलं गेले नवे नवे, तर तुम्हाला पहिली गोलंदाजी दिली आणि अशा वेळी जर भरकटलेली स्थिती असेल तर येणाऱ्या काळात कर्णधार तुमच्यावर विचार करावा लागेल. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट येत आहेत. मिड ऑफच्या दिशेने चेंडू फेकी जरूर केली, परंतु फेकी करताना थोडीशी लूज फेकी झाली आणि शुभम याचं जे पहिलं षटक होतं ते लांबलंच आहे. ओमकार घाडगे आणि अमर नगरकर आमच्याशी संपर्क करा. चुकीला थोडीशी दुरुस्ती करतो. 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिले षटक शुभम यांचं संपलेलं आहे, तर नवीन गोलंदाज मैदानात येतोय. अमीर हा गोलंदाज येतोय. हा सुद्धा युवा गोलंदाज आहे. युवा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतात आणि नक्कीच आज ही क्रिकेट स्पर्धा आहे. तुम्हाला टेनिस क्रिकेटले तारे सितारे पाहायला भेटणार नाही, तुम्हाला 5 स्टारचे इथे जेवण भेटणार नाही, परंतु पोलादपूर मधली चटणी भाकरी झणझणीत गावचं खाणं इथे भेटणार आहे. कारण आपल्या गावातील, आपल्या घरातील, आपल्या वाडीतील, आपल्या कोंड्यातील खेळाडू तुडिलकर एक धाव घेतोय. धावफलकाचा विचार केला तर 11 धावा धावफलकावर लागलेले आहेत. दुसरं षटक अमीरच्या माध्यमातून लावलं गेलेलं आहे. निमंत्रित कक्षाच्या एंड कडून अमीरसाठी गोलंदाजी दिलेली आहे कर्णधाराने. तर आता मात्र अरविंद तुडिलकर फलंदाजीसाठी तयार आहे. हो, इथे मात्र काय घडतंय तर पॉइंटच्या दिशेने चेंडू ढकलून दिलेला आहे. एक तर धाव घेतलेली आहे, दुसरीची मागणी सुद्धा पूर्ण केलेली आहे. दोघांची धाव विचार केली तर दोन्ही अरविंद विकेटच्या मध्ये चांगली धाव घेत आहेत आणि म्हणूनच की काय एक धाव दुसरी धावेत कन्वर्ट करत आहेत. जेव्हा मोठे फटके येत नाही तेव्हा मात्र क्रिकेटमध्ये ज्या धावेला लाईफ लाईन म्हटली जातं, ती लाईफ हा तालुका. हो, डान्सिंग डाऊन द विकेट येत आहेत, परंतु चेंडू बॅटवर कलेक्ट होऊ शकला नाही, मागे निघून जातोय. पोलादपूर तालुक्याला इतिहास मोठा आहे. नरवीर तानाजी मालुसरेंच्या उमरट गावचा हा तालुका. नक्कीच कृष्णाजी सोनावणे सारख्या वीर सेनानीचा तालुका आहे पोलादपूर. बाजीप्रभू देशपांडेंचा आजोळ सुद्धा याच पोलादपूर तालुक्यात आहे. नक्कीच कुडपण गावात मला असं वाटतं भीमाची काठी हे प्रसिद्ध ठिकाण याच तालुक्यात आलेलं आहे. नक्कीच जगबुडी जी रत्नागिरी तालुक्यात जाते तिचा उगम मात्र ह्याच पोलादपूर तालुक्याने दिलेला आहे. नक्कीच चर्चा करू त्याविषयी. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न शिराचा वेध घेतोय. जोरदार अपील मात्र जरूर केलं गेलं. अपील मात्र उचलून धरलेलं आहे. इथे मात्र फलंदाज मात्र रन आउटच्या स्वरूपात बाद होऊन डगआउट मध्ये परत जातोय. सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. एक चेंडू मात्र ह्या षटकातील शिल्लक आहे. आपण पोलादपूर विषयी नक्कीच बोलत होतो. सर्व जाती धर्म पंथ यांना सामावून घेणारा हा तालुका आहे. एका बाजूला विचार केला तर सातारा जिल्ह्याची सीमारेषा या तालुक्याला लाभलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी
ह्या जिल्ह्याची सीमा रेषा ह्याच तालुक्याला लाभलेल्या आहे. सगळ्या संस्कृती एकमेकांना जोडून हा तालुका मात्र पुढे जात आहे. पुन्हा एकदा आमिरच्या माध्यमातून हा मात्र काय घडतंय तर मागून येऊन इथे मात्र ट्रिपलला उद्ध्वस्त केलेला आहे. बिग चांगला चेंडू इथे मात्र फलंदाज बाद. खेळात बघा असते हिमाचं भर. धावफलकावर लागलेल्या आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पीटीपीएल पर्व पहिलं आहे. पहिलं पर्व मात्र खूप खडतर प्रवासाचा होता, परंतु कुठल्याही अडथळ्याला थांबेल तो पोलादपूर तालुका नाही. कुठल्याही अडथळ्याला थांबेल ते यंगस्टर क्रिकेट नाहीत आणि कुठल्याही अडथळ्याला थांबणारे संदीप कदम नाही. कारण माझ्या तालुक्याला एक अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा द्यायची आहे. म्हणूनच आज की काय पोलादपूर तालुका पीटीपीएलच्या नावाने टेनिस क्रिकेटमध्ये वरच्या स्थानावर येत आहे. दुसरं सामना चालू आहे. या दुसऱ्या सामन्यात नक्कीच आपण पाहतोय थोडासा शांत संयमी चाललेलं क्रिकेट आहे. पोलादपूरची महती सांगू तेवढी कमी आहे, कारण ह्या पोलादपूर तालुक्याने बरंच काही दिलेलं आहे. रायगड जिल्ह्याचा शेवटचा तालुका म्हणून पोलादपूरला संबोधलं जातं. इथून मात्र काही हाकेच्या अंतरावर महाबळेश्वर सारखं थंड हवेचं ठिकाण आहे, परंतु पोलादपूर हे रायगड जिल्ह्याचं मिनी महाबळेश्वर आहे. निसर्गाने नटलेला हा तालुका आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. इथे मात्र पहिला चेंडू. इथे मात्र थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आपल्या फॉरवर्ड थ्रू मध्ये गोलंदाज करतोय. एक धाव इथे मात्र धावफलकावर लागली जाते. 16 धावा धावफलकावर लागल्या जातील. शुभम मात्र आपलं वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत. नक्कीच शुभमला पुन्हा एकदा जबाबदारी दिली. पहिल्या सत्रामध्ये जेव्हा शुभमने स्क्वेअर चेंडू टाकले, वारंवार वाईट चेंडू टाकले, पुन्हा एकदा तशाच प्रकारचे चेंडू इथे मात्र शुभम हाताळतोय. कर्णधारांनी मात्र एक चांगली शुभमवर पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली, विश्वास दाखवला. परंतु येणाऱ्या काळात शुभमला आता मात्र त्या विश्वासाला पात्र अशी कामगिरी करावी लागेल. विचार केला तर मिथ 11 पित्तलवाडी, हो इथे मात्र ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू. इथे मात्र कुठल्याही पद्धत आलित्य नव्हतं, फुटवर्क नव्हतं फलंदाजाच्या माध्यमातून, आणि त्यामुळेच की काय चेंडू मागे निघून जातोय. मयूर फलस्कर हे फलंदाज आहेत, त्यांच्या माध्यमातून चेंडूमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला नाही आणि कुठेतरी शुभम यांचा एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. पुन्हा एकदा इथे मात्र गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, फेकी केली जाते. तत्वर मात्र एक डेंजर एक धाव घेतलेली आहे फलंदाजाने आणि कुठे धावांच्या शोधात मात्र इथे मात्र आपण पाहतोय पित्तलवाडी संघ आपल्याला पाहायला भेटते. अजून सुद्धा मोठे फटके आलेले नाही. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना चौकार षटकारांची कुठेतरी इथे मात्र उणीव पित्तलवाडी संघाला आपण पाहतोय. परंतु विचार केला तर 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि फलंदाजीसाठी अरविंद तुडेलकर आणि मयूर फलस्कर हे मात्र मैदानात आहेत. आता मात्र आघाडीला आले अरविंद फलंदाजीला सामोरं जातील शुभमच्या. हो इथे मात्र चांगला चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू. इथे सुद्धा फुटवर्क नव्हतं. क्रिकेटमध्ये फुटवर्क करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला फुटवर्क नसेल तर चेंडूमध्ये पोहोचण्याची क्षमता नसेल तर चेंडूवर नजर असणं गरजेचं आहे. वीरेंद्र सेवंगचा विचार केला तर खूप कमी फुटवर्क होता वीरेंद्र सेवंगचा, तरी सुद्धा समोरच्या गोलंदाजाला तोडफोड बल्लेबाजी होती, कारण चेंडू मारण्याची कसब फुटवर्क नसताना वीरेंद्र सेवंग यांच्याकडे होती. ते कसब आता मात्र इथं आजमावं लागेल. वीरेंद्र सेवंग स्टाईलला एक स्क्वेअर कटच्या दिशेने चौकार मारावा लागेल अरविंदला आणि मयूर यांना. परंतु चौकाराच्या प्रतीक्षेत पित्तलवाडी संघ अजून सुद्धा आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे मात्र प्रतीक्षा संपलेली. बिग हिट येते, वाघाची दाढ फोडलाय पहाड, षटकार साधावा. साऱ्या क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर. साऱ्या क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर. तर नक्कीच ज्या प्रतीक्षेत होते पित्तलवाडी संघ, चेंडू द्या, चेंडू द्या आणि आयोजक चेंडू द्या. तर इथे मात्र मोठा षटकार येतोय अरविंद तुडेलकर यांच्या माध्यमातून आणि कुठेतरी पित्तलवाडी संघ मिथ 11 ची प्रतीक्षा संपलेली आहे. अरविंदने आता आपले हात खोललेले आहेत, चेंडूवर मोठा प्रहार केलेला आहे आणि तब्बल तिसरं षटक चालू असताना 24 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. पीटीपीएल पर्व पहिलं, हे पहिलं पर्व कसं असेल हे सर्वांना उत्सुकता होती, परंतु हा प्रवास खूप कठीण होता. मैदानाची गरज पोलादपूर क्रिकेटला होती, परंतु ती गरज
बघूनच ही पीटीपीएल स्पर्धा आयोजित केली आणि मुंबई गोवा हायवेच्या लगत असणारा डोंगर खोदून हा केलेला मैदान आज मात्र आपण पाहतोय पीटीपीएल साठी सज्ज आहे. हो, इथे मात्र काय घडतंय पुन्हा एकदा शुभमच्या माध्यमातून उजव्या एसटीच्या 7व्या 8व्या स्टंपवर टाकलेला चेंडू वाईट दिला जातोय. प्रसादजी राज्याध्यक्ष आमचे ऑफिशियल पंच आहेत, त्यांच्या माध्यमातून आज मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांच्या माध्यमातून पंचगिरी केली जाते. एक चांगली पंचांची भूमिका आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा अरविंद तीच चुकी करतायत, चेंडू बरेच पोचत नाही आणि कुठेतरी एक चांगल्या चेंडूची सांगता होते शुभमच्या माध्यमातून. आणि विचार केला तर 3 षटकांचा खेळ इथे मात्र झालेला आहे. 3 षटकामध्ये 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. विजयजी तलेकर यांना यंगस्टरच्या सर्व सदस्यांनी भेटायचं आहे. एक त्यांचं थोडस मीटिंग आणि काम आहे. विजयजी तलेकर यांना यंगस्टरच्या सर्व सदस्यांनी आयोजकांनी भेटायचं आहे. तर मित्रांनो 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकात 25 धावा, पाव शतक मैदानात लागलेला आहे. पहिल्या सत्रातील एक अर्ध सत्र संपलेलं आहे. येणाऱ्या काळात 3 षटक शिल्लक असतील आणि 3 षटकामध्ये अरविंद आणि मयूर यांच्या माध्यमातून मोठी फलंदाजी केली जाईल का, की येणाऱ्या काळात इथे मात्र रियांश 11 च्या माध्यमातून गोलंदाजीची टिचून गोलंदाजी केली जाईल का, हे पाहणं गरजेचं आहे. क्रिकेट म्हटलं की द्वंद्व पाहायला भेटतं, बॅट आणि बॉलचं युद्ध पाहायला भेटतं, चेंडू आणि फळीचं युद्ध पाहायला भेटतं, गोलंदाज आणि फलंदाजाचं. आणि ते युद्ध कशा प्रकारे रंगणार आहे, साजणार आहे, भिडणार आहे, ते नक्कीच आपण इथे पाहणार आहोत. पंचांना नक्कीच एक इशारा असेल की आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण आज मात्र उद्घाटन दिवस आहे. उद्घाटनाच्या दिवशी आपण थोडेसे लेट आहोत, त्यामुळे आपण थोडा वेळेचा विचार करायचा आहे. आयोजकांचा विचार केला तर आयोजक सगळं काही आणू शकतात. प्रेक्षक गॅलरी, सुसज्ज स्टेज, ऑनलाईन चांगलं प्रेक्षेपण, कॉमेंट्रेटर, स्कोरर, अंपायर, परंतु वेळ आणू शकत नाही. कारण वेळ आपण खर्च करायचा असतो, तो वाचवून करायचा असतो. वेळ कोण विकत घेऊ शकत नाही. तर येणाऱ्या काळात वेळेची किंमत आपण मनात ठेवून वेळ वाचवून जास्तीत जास्त सामना मोठा करायचा असते. नक्कीच नो डाऊट काय तुमच्या संकल्पना असतील ते सांगा आणि सामना पुढे स्पीडअप करा. तर 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 25 धावा धावफलकावर मित 11 पित्तलवाडी संघाच्या झालेल्या आहेत. येणाऱ्या काळात 3 षटकात मोठी मजल चॅलेंजिंग टोटल जोडली जाते का मित 11 पित्तलवाडीच्या दरम्यान, हे पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र सन्माननीय कक्षांच्या एंड कडून गोलंदाज लावला जातोय. मयूरच्या माध्यमातून गोलंदाजी लावली जाते. पाहूया मयूर पंचांच्या डावीकडून मारा करण्याचा संकल्प केला आहे मयूर याने. तर समोर कोण आहे, तर समोर आहे मयूर फळसकर. मयूर टू मयूर गोलंदाजी पाहूया. मयूर म्हणजे मोर, आणि मोर कोण नाचतोय हे पाहणं गरजेचं आहे. दुर्मिळ क्षण असतो मोर नाचताना पाहणं, परंतु ते नाचणारा मोर कोण असणार आहे, मयूर फळसकर की मयूर गोलंदाज. इथे मात्र मयूरच्या बॅट मधून बिग हिट येते, आसमानी सुलतानी षटकार. तर मयूरच्या बॅट मधून पहिल्या चेंडूची सुरुवात करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, डगआउट कक्ष आहे, खेळाडू कक्ष आहे, तिथे प्रेक्षक मात्र सीमारेषेच्या अलीकडे आहेत, पलीकडे व्हा. नक्कीच मयूर अजून सुद्धा तुम्हाला फटके चांगले दाखवू शकतो. हो, ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू इथे मात्र कलात्मक पद्धतीने खेळलेला, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु 2 धावा वाचू शकला नाही मंगेश हा क्षेत्ररक्षक. आणि कुठेतरी 2 धावा धावफलकावर. पाहूया येणाऱ्या काळात पंचांचा इशारा मात्र 2 धाव्यांचा येतोय. धावफलक 2 नी पुढे जाईल. 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आपण सामना क्रमांक 2 पाहतोय, जिथे रियांश 11 आणि मित 11 पित्तलवाडी यांच्या दरम्यानचा PTPL चा सामना क्रमांक 2. आता मात्र मयूर सामना करेल, तो मयूर फळसकर. फुलटॉस चेंडू, कॉट अँड बोल्डचा इथे मात्र संधी होती, परंतु चेंडू हाताला लागून मागे ट्रॅव्हल झालेला आहे. इथे मात्र निखिल चेंडू खाली येतात, तत्वर मात्र मयूरच्या माध्यमातून 1 धाव आपल्या संघासाठी जोडलेली आहे. 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. PTPL पर्व पहिलं चालू आहे आणि या पहिल्या पर्वात आता मात्र दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना आपण पाहतोय अरविंद.
फुलटॉस चेंडू इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय नोचा. हाईट फॅक्टर इथे मात्र पंचांच्या माध्यमातून पाहायला गेला आणि धावफलक मात्र 5 पुढे जाईल. येणाऱ्या काळात फलंदाजाला मात्र फ्री हिट असणार आहे. 2 धावा धावफलकावर लागल्या जातील. 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. धावफलकाचा विचार केला तर 36 धावा धावफलकावर लागल्या जातील. हा मात्र फ्री हिटचा चेंडू. हो फुलटॉस चेंडू होता. ऑफ स्टिकवर टाकलेला हा फुलटॉस चेंडू नीटसा काही मयूर यांना बॅटवर घेता आला नाही आणि कुठेतरी एक निराशाजनक चेंडू म्हणावा लागेल. फ्री हिट मध्ये फलंदाजाला हात खोलून फटक्या मारण्याचा जो चान्स असतो तो दवडलेला आहे आणि धावफलकाचा विचार केला तर 37 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि इथे मात्र चौथं षटक मयूर यांच्या स्वरूपात चालू आहे. रियाज 11च्या माध्यमातून एक चांगला संघ PTPL मध्ये आपण आणलेला आहे. शांत संयमी दुपारची वेळ आहे. नक्कीच ज्या उन्हाची सर्वांना अपेक्षा आहे असंच ऊन पडू दे कारण हे मैदान आज मात्र पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं मैदान. परंतु यंगस्टार क्रिकेट क्लबचं कौतुक करणं गरजेचं आहे. हो इथे मात्र काय घडतंय. चेंडू मात्र मागे स्लिपला ट्राय होत होते. तदनंतर एक धावफलकाचा विचार केला तर 38 धावा धावफलकावर लागलेला आहे. अवकाळी पाऊस म्हटला की शेतकऱ्याची अवस्था खूप वाईट होते आणि शेतकऱ्यासाठी जे गाणं आलं ते गाणं मात्र ह्या मैदानात अवकाळी पावसामुळे यंगस्टरची केलेली जी अवस्था होती ते पाहायला भेटलं. अक्षरशः ते गाणं पाहताना मी अश्रू माझ्या मनात आलं. हो इथे मात्र काय घडतंय कारण ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या ह्या धरतीला सोनं उगवण्याची शपथ घेऊन उतरतो परंतु त्या सोन्याची माती झालेलं हा अवकाळी पाऊस आपण पाहतो. तेच हे क्रिकेट घेऊन स्वप्न यंगस्टर पोलादपूर उतरला होता परंतु अवकाळी पाऊस आला आणि तदनंतर झालेली ही मैदानाची अवस्था पाहणी काढताना जे मैदानातील यंगस्टर क्रिकेट क्लबचे आयोजक पाहिले आणि गाडी मात्र फेसबुकला आपण पाहिलं गेलं तर देवा काळजी रे. खऱ्या अर्थाने त्या दिवशी मात्र तुमच्या आमच्या क्रिकेट वेड्यांच्या डोळ्यात नक्कीच पाणी आलं असेल. आमचे लाईव्हवाले सुद्धा 3 दिवस येऊन इथे राहिलेले होते. अपेक्षा नव्हती पावसाची परंतु खऱ्या अर्थाने आज सकाळी आम्ही चर्चा झाली तेव्हा म्हटलं की खऱ्या अर्थाने दाद दिली पाहिजे इथल्या आयोजकांनी कारण हे मैदान सह्याद्रीच्या कुशीत आहे. निसर्गाच्या कुशीत असलं तरी पावसाळी भागातलं हे मैदान आहे परंतु आज हे सज्ज झालेलं आहे क्रिकेटसाठी. हे कौतुक करणं गरजेचं आहे. क्लब पोलादपूर, संदीप कदम आणि मंगेश बेलोशी असे बरेचसे असतील ज्यांची नावं आज मी घेऊ इच्छितो परंतु जाऊया मैदानात जिथं 5व्या षटकाला सुरुवात होईल. 38 धावांचा खेळ झालेला आहे आणि 5वं षटक आता मात्र घेऊन येत आहे. आमिरच्या माध्यमातून पुन्हा एकदा 5वं षटक लावलेलं आहे. आमिरच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं गेलं वैयक्तिक. चला जरा वेळ घेऊ नका कारण खूप कमी वेळ आहे आपल्याकडे. आपण खूप मागे चाललोय. आज आयोजकांचा कसरत आहे कमीत वेळेत सामने उरकायचे. पुन्हा एकदा आमिरच्या माध्यमातून अरविंद साठी बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रायल होतोय लॉंग लेगच्या दिशेने आणि चौकार 4 धावा. जन्मभूमी असे त्यांची ही पोलादपूर मध्यमवर्गीय असून केला संघर्ष भरपूर कार्य. धावफलकाचा विचार केला तर 4 धावेनी ह्या पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या. 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत तर अरविंद 11 चेंडू 18 धावांची खेळी आज आतापर्यंत सजवत आहे. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्यात भाग पडला अरविंदला. इथे मात्र अरविंदला चेंडू फटका मोठा खेळायचा होता परंतु आमिरच्या माध्यमातून ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली गेली पूर्णपणे बांधून ठेवलं अरविंद यांना आणि एकच धाव या चेंडूवर देण्यात आलेली आहे. 43 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 5वं षटक आमिरच्या माध्यमातून. इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने आडव्या पट्ट्याने खेळलेला चेंडू ट्रायवल होतोय सीमा रेषा पार चौकार. नोकरी धंद्या लावता येतो भरून उर दिसे मनी हा साऱ्यांच्या त्यांच्या प्रती आदर दिसे मनी हा साऱ्यांच्या त्यांच्या प्रती आदर त्यांच्या प्रती आदर. तर
8 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी करणारा मयूर फळसकर मात्र आता चौकार मारतोय आणि आपल्या संघाला तब्बल 47 धावांवर नेऊन पोहोचवतोय. ही चांगली जोडी होती. सावध पहिले 2-3 षटक पाहिलं तर सावध खेळले, एका दुक्का रन घेतले. आता मात्र सुरुवात केलेली आहे. हो, इथे मात्र टप्पा पडल्यानंतर तो चेंडू अनपेक्षित उसळी घेतोय आणि उसळी घेतलेला चेंडू इथे मात्र मयूर फळसकर यांना समजत नाही, मागे निघून जातोय. चांगल्या चेंडूची सांगता होत आहे आणि कुठेतरी अमीर इथे मात्र निर्धास्त होऊन पुन्हा एकदा रनवेवर सज्ज आहेत पुढच्या चेंडूसाठी. हो, बॅटच्या मधोमध आत्मविश्वास साईड स्क्रीनला भेदून तोडून जाणारा हा षटकार येतोय मयूर फळसकर ब्रँडेड षटकार. कार्यक्षेत्रात अग्रेसर हे आमचं कदम सर. मयूर फळसकर मात्र थांबणार नाही. षटकार मारून तब्बल 53 धावांवर आपल्या संघाला पोहोचवून ठेवतोय. आता मात्र 3 षटकांचा विचार अगोदर केला तर स्लो धावसंख्या रचली गेली, परंतु आता मात्र मैदानात ज्या प्रकारची खेळी पाहायला भेटते दोन्ही फलंदाजाची, ती मात्र आता स्पीडअप आहे. मोठे फटके खेळणार आणि आमच्या संघाला मजबूत धावसंख्येवर नेणार हीच पाहायला भेटते. इथे मात्र पुन्हा एकदा मयूरच्या बॅटमधून आलेला प्रयत्न मात्र चांगला होता, परंतु 1 बाउन्स चौकार येतोय साईड स्क्रीनच्या दिशेने. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर. तर 5 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. 5 षटकांचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 57. 57 2 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावा झालेल्या आहेत. आता मात्र अखेरचं षटक असणार आहे. नो डाऊट ह्या षटकात मात्र मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. 19 धावा 12 चेंडू मयूर तुडीलकर खेळतोय, तर 11 चेंडू 25 धावांचं मयूर फळसकर हे खेळतायत. मैदानात जरा पाणी न्या. हॅलो, तुमचे 12वी स्क्वॉड मधले बॉटल घेऊन जा. तर नक्कीच क्षमा असावी, बोलण्याच्या ओघात ओमकारजी आम्हाला सांगतायत की अरविंद तुडेलकर आहेत, 12 चेंडू 19 धावा खेळ करतायत, तर मयूर फळसकर 11 चेंडू 25. बोला. हॅलो, यंगस्टार पोलादपूर चे जे सर्व सदस्य इथं उपस्थित आहेत त्यांनी 5 मिनिटांमध्ये आपल्या स्टेजवरती संदीप कदम सर यांना भेटायचं. फक्त 5 मिनिटांमध्ये. शेवटचा कॉल आहे सर्व सदस्यांना. तर ओमकार घाटगे सर्व सदस्यांना घेऊन 5 मिनिटात यायचंय. तर 5 षटकांचा खेळ झालेला आहे. आयोजकांमार्फत मात्र चांगलं सुसज्ज आयोजन इथे पाहायला भेटलं. ही पहिली स्पर्धा आहे. समालोचकांसाठी सुद्धा समालोचकाचा बॅच इथे आपण पाहतोय. ओमकारजी यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेला सकाळी आणि कुठेतरी छातीवर जो बॅच लावला त्या बॅचसाठी काम करण्याची एक वेगळी जोश येतो. तो जोश घेऊनच आज सगळेजण उतरलेले आहेत. प्रत्येक आयोजकाच्या छातीवर सुद्धा बॅच आहे. आयोजक म्हणून पंचांच्या छातीवर सुद्धा बॅच आहे पंच म्हणून. म्हणजे सगळ्यांना कामं वाटून दिली गेलेली आहेत. सगळ्यांना जबाबदारी इथे मात्र वाटून दिलेली आहेत. एक चांगलं आयोजन, इव्हेंट मॅनेजमेंट कसं असावं तर हे ओमकार आणि पूर्ण यंगस्टरच्या माध्यमातून पाहायला भेटते. कोणताही कार्यक्रम असो, ऑक्शनच्या वेळी आम्ही सुद्धा हजर होतो. ऑक्शन सुद्धा दिमागदार झाला. न भूतो न भविष्यते 16 ऑक्शनचा आपल्याला पाहायला भेटला आणि खऱ्या अर्थाने ऑक्शन नंतर ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. आणि आता मात्र मैदानात काय घडते तर सचिन ॲडव्होकेट सचिन जी गायकवाड, मला वाटते मालक आहेत संघाचे, मालक स्वतः जबाबदारी घेत आहेत संघाचे. ॲडव्होकेट सचिनजी गायकवाड अखेरच्या षटकाची जबाबदारी घेत आहेत. सचिनजी यांच्याकडे चांगलं क्रिकेट आहे. मी ह्या पोलादपूर तालुक्याला साडेच्या मैदानावर दिवाळी पाठ गेल्या वर्षी स्पर्धेला जोडलो. तिथे सचिन हे सुद्धा त्यांच्या स्थानिक संघाकडून खेळत होते आणि ॲडव्होकेट असून सुद्धा आज क्रिकेटला प्रेम करतायत. नवे नवे स्वतः खेळ करतायत आणि स्वतः मालक होऊन एक मैदानात संघ उतरवत आहेत. रियांश 11 नावाचं त्यांचा संघ आहे. मला वाटतं त्यांच्या चिरंजीवाचं नाव रियांश आहे. छोटा रियांश सुद्धा प्रत्येक वेळा मैदानात येतो जर्सी घालून. रियांश सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू सचिन यांचा.
पहिला चेंडू मिस्टाईम फटका येतोय, सचिन गायकवाड चेंडू खाली येत आहेत आणि इथे मात्र पहिला गडी बाद केलेला आहे सचिन याने. तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. तर आता मात्र आदेश मैदानात जातोय तर अरविंद तुडेलकर 13 चेंडू 19 धावांची खेळी करून मैदानाच्या बाहेर जातोय. पुन्हा एकदा सचिन पुढच्या चेंडूसाठी, इथे मात्र लाफ केलेला चेंडू, चेंडू खाली दूरवरून क्षेत्ररक्षक येतात, चुकी केली जाते, झेल सोडल्या जातोय आणि इथे मात्र मयूर फळसकर यांना जीवनदान भेटतोय. 2 धावांची इथे मात्र भर पडते ती मित 11 पित्तळवाडी संघाला. धावफलक 59 वर जाऊन पोहोचलेला आहे. अखेरचं षटक निर्वाणीचं षटक आहे जे सचिन गायकवाड ॲडव्होकेट आहेत ते हाताळतायत, परंतु पहिल्या चेंडूवर सफलता मिळाल्यानंतर मयूर मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटे. काय घडते मैदानात पाहूया पुढच्या चेंडूसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा मिस्टाईम षटका येतोय. सचिन गायकवाड चुकी करणार आहेत, मालक आहे, गोलंदाज आहे, कर्णधार आहे, मीच काही सर्व काही आहे आणि मी माझ्या संघासाठी 100% योग देणार. विकेट मोत्याची खान महाराष्ट्राची शान, मोत्याची खान सुंदर ही नगरी महाराष्ट्राची शान. तर मयूर फलंदाजी करताना बाद होते. 13 चेंडूत 27 धावांची चांगली खेळी. डगआउट मध्ये मात्र टाळ्या मिळतायत. तर नवीन फलंदाजी येतोय समीरच्या माध्यमातून आता फलंदाजी केली जाईल, तर सचिन गायकवाड यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. एक अनोख्या शैलीचे गोलंदाज आहेत सचिन. हो, इथे मात्र काय घडते तर उजव्या एसटीच्या खूपच बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू इथे मात्र पंच वाईट करार देत आहेत आणि कुठेतरी वेगळा प्रयोग करण्याच्या नादात आपली लेंथ लाईन भरकटतायत सचिन गायकवाड आणि एक संघाला धाव बहाल करतायत. आपल्या विरोधी संघाला धावसंख्येचा विचार केला तर 60 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू आता मात्र सामोर जाईल अरविंद तुडेलकर. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. पुन्हा एकदा वाईट करार दिला जातो. तर आदेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा आदेश सज्ज आहे. लगातार 2 चेंडू मात्र चांगले टाकल्यानंतर पुढचे मात्र चेंडू इथे मात्र खराब टाकतायत सचिन. वारंवार 2 चेंडू वाईट टाकले तदनंतर आदेश. इथे मात्र मिस्टाईम फटका येतोय. चेंडू मात्र सचिन गायकवाड यांच्या प्रेमात पडला की काय, प्रत्येक झेल उडतोय. सचिन गायकवाड चेंडू खाली जात आहेत आणि हे प्रेम संपतंय ते सचिन गायकवाडच्या चांगल्या झेलने. रायगड जिल्हा महान खेळाडूंची क्रिकेटची पंढरी, रायगड जिल्हा महान खेळाडूंची क्रिकेटची पंढरी. तर आदेश यांच्या खेळीची समाप्ती होते. तर नवीन फलंदाज अनिकेत जातोय. अखेरचं षटक चालू आहे. 61 धावा धावफलकावर लागलाय. 5 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय रियांश 11 आणि मीत 11 पित्तलवाडीचा सामना. पुन्हा एकदा ते डान्सिंग डाऊन द विकेट येत आहेत. हवेत चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. झेल मात्र इथं सुटलेला आहे. फेकी केली तदनंतर एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या, परंतु पंचांचा इशारा मात्र इथे मैदानात फलंदाज साबूत आहे. धावसंख्या मात्र 2 नि वाढेल. 63 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 6वं षटक सचिन गायकवाड स्वतः मालक हाताळताना 2 वाईट चेंडू टाकल्यानंतर, परंतु प्रशंसा करावी लागेल, मोठे फटके आले नाहीत सचिन यांच्या गोलंदाजीवर. ही जमेची बाजू आहे रियांश 11 संघासाठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा सामोरा जाईल समीर पुढच्या चेंडूसाठी. हो, ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू लॉंग स्टॉपला निघून जातोय. इथे मात्र चुकी करता येते एसटी रक्षक, परंतु चेंडू ट्रॅव्हल होऊ शकला नाही एसटीच्या पलीकडे आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्यात फलंदाज बाद होतोय. एकच धाव अखेरच्या चेंडूवर भेटेल आणि अंतिम धावफलक पहिल्या सत्राचा विचार केला तर अंतिम धावफलकाचा तर 64 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. येणाऱ्या काळात 65 धावांची गरज असणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये रियांश 11 संघाला. आणि हे 65 धावांचं आव्हान पार कसं केलं जातं हे नक्कीच दुसऱ्या सत्रात आपण पाहणार आहोत. चांगली स्पर्धा आहे पीटीपीएलच्या माध्यमातून.
परंतु ही दुसरा सामना आहे. नक्कीच 65 धावा पार केल्या जातात का हे पाहणं खूप गरजेचं आहे. मी इथे थोड्या वेळासाठी आपली रजा घेतोय. आपल्या सोबत जोडले जातील निलेश पवार सर दुसऱ्या सत्रासाठी. हॅलो. या पुढचा सामना आहे माऊली मीडिया फायटर आणि रियांश इलेव्हन यांच्या सामना होणार आहे. तयार राहा. रियांश इलेव्हन सामना खेळतोय. माऊली मीडिया तुम्ही सज्ज व्हा. लगेचच आपण सामना संपल्यावर टॉस करून घेऊ. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. चला. तर 65 धावांचं मित्रांनो आव्हान आहे. 65 धावांचं आव्हान पार करण्यासाठी मैदानात जेव्हा रियांश इलेव्हनचे फलंदाज उतरतील मायक्रोफोनवर नक्कीच माझे सहकारी निलेशजी पवार सर जोडले जातील. हॅलो हॅलो. धन्यवाद. दुपारच्या सत्रामध्ये आपण जातोय. चालू असलेला सामना रियांश इलेव्हन विरुद्ध मित इलेव्हन पितळवाडी. रियांश इलेव्हन संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, परंतु मित इलेव्हन पितळवाडी संघाने देखील तेवढीच चांगली फाईट केली. धावा बनवल्या गेल्या त्या 63. विजयासाठी 64 धावांचं जे आव्हान, 64 धावा बनवल्या गेल्यात. 65 धावांचं आव्हान ठेवलंय ते रियांश इलेव्हन या संघासमोर. पाहूया कशा प्रकारे धावा पार पडल्या जातात, कशा प्रकारे धावा बनवल्या जातील. 65 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. समीर आणि मयूर हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. तर अरविंद पासवान हे 4 धावांवरती बाद झाला. त्यानंतर मयूर फळसपकर याने 27 धावा बनवल्या गेल्या. अरविंद तुडीलकर संघाचा कर्णधार याने देखील चांगली कामगिरी केली. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला, परंतु आता मात्र गोलंदाजी करत असताना अरविंद तुडीलकरकडे कोणते गोलंदाज तो यूज करणार, कोणत्या संघाला आमंत्रित, कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. 64 धावांचं ज्यांनी ते धावा बनवल्या, 65 धावांचं आव्हान त्यांनी उभं केलंय. कशा प्रकारे बनवल्या जातील. पहिला सामना जर पाहिला, कल्पेश मोहितेने बॅटिंग करत असताना श्री रामवर्धाने फायटर संघाला एक हाती जिंकून दिला. गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावरती फलंदाजी करत असताना 21 चेंडू 47 धावा बनवल्या गेल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकं टाकली, 5 धावा देत 4 विकेट त्यांनी काढल्या गेल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कल्पेश मोहिते याला दिला गेला. हा सामन्यामध्ये 65 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी समीर आणि मयूर यांना आपण पाहतोय. यानंतरची मॅच माऊली मीडिया फायटर विरुद्ध रियांश इलेव्हन अशी मॅच असेल. त्याच्यानंतर श्री रामवर्धानी फायटर विरुद्ध मित इलेव्हन पितळवाडी, त्याच्यानंतर माऊली मीडिया फायटर विरुद्ध मित इलेव्हन पितळवाडी, रियांश इलेव्हन विरुद्ध श्री रामवर्धानी फायटर अशा आजच्या दिवसातील मॅचेस असतील. हा टप्प्याचा बॉल त्याला मात्र समोरच्या क्षेत्रामध्ये खेळले गेले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील. चेंडू
चांगल्या रीतीने कलेक्ट केल्या गेल्या. एक सिंगल घेतली गेली. एका सिंगलने संघाचं खातं या ठिकाणी खोललं जातंय. ते म्हणजे रियांश 11 या संघाचं समीर आणि मयूर. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, त्याला पुल करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न तर फसला, परंतु झेलबाची संधी होती, झेल देखील टिपू शकले नाही आणि फलंदाज मात्र बचावले जात आहेत. कोणतीही मोठा धक्का या ठिकाणी मिळाला गेला नाही. एक धाव घेतली गेली आहे. चांगला चेंडू आणि त्यावरती झेल टिपला गेलाय. या ठिकाणी बाद होत आहेत फलंदाज. अरविंद आणि आदेश तुडीलकर हे दोन बंधू मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गवर आदेश तुडीलकर गोलंदाजी करत असताना तर अरविंद तुडीलकर हे दोन बंधू दोघांनी मात्र पितळवाडी संघाचं नेतृत्व करत असताना क्रिकेटचं आणि चांगल्या रीतीने चांगला परफॉर्मन्स त्यांचा देखील राहिला. आणि आज मीत 11च्या नावाखाली हा संघ PTPLच्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल आणि नवीन फलंदाज कॅप्टन तो म्हणजे रियाश 11 संघाचा सूरज गायकवाड. डावखुरी हाताचे फलंदाज मोठमोठ्या स्पर्धा देखील खेळल्या. व्यावसायिक संघामध्ये खेळत असताना संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली श्री 11 संघामध्ये पुण्याचं क्रिकेट देखील खेळलं. मोठमोठ्या रबर बॉलच्या स्पर्धा खेळल्या आणि आज गोकुळनगरसाठी देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे रियांश 11 यांच्या माध्यमातून एक सिंगल येते. एका सिंगलने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. 65 धावांचं जे आव्हान पार करायचे PTPL सारखी स्पर्धा, एक ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठा प्लॅटफॉर्म देणारी ही स्पर्धा, बक्षिसांची रेलचेल असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं उद्घाटन सोहळा पाहायला मिळाला. संदीप कदम यांची एंट्री, रॉयल एंट्री पाहायला मिळाली. त्यानंतर चेतनदादा उतेकर महाड विरुद्ध यंगस्टार पोलादपूर अशी एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय सामना पाहायला मिळाला. या स्पर्धेला आजपासून प्रारंभ होताना पाहायला मिळतोय. तिथं मात्र क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी करणार नाही आणि सुरेख झेल टिपला गेलाय. दुसरा धक्का या ठिकाणी दिला जातो. या षटकामध्ये अरविंदच्या खेळाडू बाद. विविधांच्या भूमीवरती तर दोन खेळाडू बाद झाल्यानंतर सलामीची जोडी माघारी परतली. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. निखिल नवीन बॅट्समन जाईल. सूरज गायकवाड यांना साथ कशा प्रकारे दिली जाते. सूरज गायकवाडमध्ये क्षमता आहे मोठमोठे फटके खेळायची, संघाला विजय मिळवून देण्याची. तर आपण पाहिलं तर सचिन गायकवाड यांनी चांगली गोलंदाजी करत 7 धावा केवळ दिल्या आणि 4 विकेट मिळवल्या गेल्या. त्यांचा हा संघ पाहायला मिळतोय. संघाचे संघ मालक देखील आहेत सचिन गायकवाड आणि आज रियांश 11 हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. प्रत्येक संघ मालक आज आपल्या संघाला पूर्ण तयारीनिशी घेऊन मैदानामध्ये दाखल झालाय. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु एक सिंगल घेतली गेली. एका सिंगलने धावफलक पुढे जाईल. 4 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय.
षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 4 धावा धावफलकावरती आणि 2 खेळाडू बाद झालेत. गोलंदाजी मार्कवर डावखुरे हाताचे गोलंदाज सोमनाथ उतेकर यांना आमंत्रित केले गेले. मित 11 पितळवाडी संघाचे संघमालक काशीनाथ कुंभार आणि निलेश कुंभार यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मित 11 पितळवाडी पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा देत अरविंदने मात्र या सामन्यावरती छाप सोडली आहे आणि कमबॅक केले म्हणावं लागेल. कुठेतरी बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतोय. तो रियांश 11 2 खेळाडू माघारी परतलेत. केवळ 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चला टीम मीटिंग करू नका, कृपया विनंती असेल घाई करा. अजूनही चांगला चेंडू हलक्या हाताने कट केलाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. एक सिंगल घेतली गेली. एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल. 5 आकड्यावरती 2 विकेट्स मात्र गेल्या त्या रियांश 11. सूरज गायकवाड यांच्याकडे लक्ष असतील आणि त्यांचा संपूर्ण चाहता वर्ग तर वारंवार क्षेत्रामध्ये बदल केले जात आहेत. अरविंद याकडे लक्ष द्या, कारण अजूनही बऱ्याच मॅचेस खेळवायचे आहेत आपल्याला. चांगला चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. मोठी विकेट या ठिकाणी मिळवली गेली. सूरज गायकवाडचा अडसर मात्र या ठिकाणी दूर करता येते. सोमनाथ उतेकर फलंदाज बाद. सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर, नोकरी सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर, असून क्रिकेटर. सारे क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर, सारे क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर. बोरावळे गावचा हा गोलंदाज बोरावळे गावात स्पर्धा झाली, त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार घेतला होता. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील 20 आणि 21 डिसेंबरला बोरावळे गावात स्पर्धा पाहायला मिळणार आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि बोरावळे ग्राम मंडळ यांच्या माध्यमातून ती स्पर्धा त्याला घाई करा कृपया. टीम मीटिंग घेऊ नका आणि वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल कृपया. कॅप्टन लक्ष द्या, लक्ष असू द्या. अजूनही 4 मॅचेस खेळवायच्या, 6 षटकांचे सामने आहेत याची नोंद घ्या. हा चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. चौकार आल्यानंतर धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय 9 या आकड्यावरती. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज किरण आणि निखिल ही जोडी मैदानामध्ये आहे. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. ब्लॉक कॉल पद्धत चेंडू पुन्हा एकदा
पहा काय गोलंदाजी करतायत सोमनाथ उतेकर. चांगली गोलंदाजी डावखुरे आताचे गोलंदाज आहेत. आणि किरण मोरे हे देखील त्या संघामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. बोरावळे गावकडून खेळत असताना समीर महाबदे असतील, रोहित पार्टे असतील, सुदेश शिंदे असा हा संघ बोरावळ्याचा आपण पाहिलाय. परंतु आज मीत 11 पितळवाडी या संघाच्या माध्यमातून खेळत आहेत. चांगली गोलंदाजी इथं मात्र थांबवलं गेलंय. फलंदाज किरण याला एक चौकार तर खेळला, परंतु नंतरचे 2 बॉल अतिशय चांगल्या वेगात आणि आपल्या वेगाच्या जोरावरती टाकले गेले. तर सोमनाथ उतेकर यांनी डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सोमनाथ. पहिलं षटक देखील पाहिलं तर 4 धावांचं अरविंद आदेश तुडेलकरने हाताळलं आणि 2 विकेट्स घेतल्या. चांगला चेंडू, पुन्हा एकदा ब्लॉक होल, पुन्हा एकदा डॉट बॉल टाकला गेलाय. या ठिकाणी काही गोलंदाजी केली, षटक देखील संपलंय आणि या षटकामध्ये देखील सोमनाथ उतेकर यांनी केवळ 5 धावा दिल्यात आणि एक महत्वाची विकेट ती म्हणजे सूरज गायकवाड यांची घेतली. पूर्ण पितळवाडी गावातून त्यांचे गावकरी सर्व मंडळी या ठिकाणी दाखल झालेत. कारण आमच्या गावच्या मुलांची मॅच, आमच्या खेळाडूंची मॅच, अरविंद तुडीलकर असतील, आदेश तुडीलकर असतील, सर्वच त्यांची मॅच आम्हाला पाहायची आणि आम्ही मैदानात दाखल होतोय पोलादपूर नगरीमध्ये, पोलादपूर शहरामध्ये, या ऐतिहासिक ग्राउंडमध्ये. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा घरबसले जे प्रेक्षक या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. भरत शेठ गोगावले प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय. अशा अनेक हरिओम यांचे देखील बॅनर आपण पाहतोय. निर्माते आहेत हरिओम चित्रपटाचे आणि त्यांचंही आगमन या स्पर्धेला नक्कीच लाभेल. या स्पर्धेला शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून देखील आल्या गेलेत. चला घाई करा, पंचांना विनंती आहे या वेळेकडे लक्ष द्या, कारण बऱ्याच मॅचेस अजूनही खेळवायच्यात. 4 मॅच अजून खेळवायच्यात याची नोंद घ्या. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करू नका. आदेश वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी. चांगला चेंडू हलक्या हाताने कट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, परंतु एक सिंगल तर घेतली गेली, दुसरीचा देखील प्रयत्न केला गेलाय. 2 धावा घेतल्या जात आहे. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग स्वप्नपूर्ती सोहळा आपण पाहिलाय. सकाळच्या सत्रामध्ये अतिशय चांगला उद्घाटन ऑक्शन सोहळा देखील आपण पाहिला. प्रत्येक कर्णधाराची मुलाखत या PTPLच्या माध्यमातून आणि चांगला फटका. समीर महाबदी त्या ठिकाणी झेल टिपला गेलाय. चांगला झेल, धक्का क्रमांक 4 बसतोय तो रियांश 11 या संघाला. खेळाडू बाद. असती हिमात भर पावसाळी खेळात रब्बर का जब्बर साऱ्यांना पुढे नेती हे बरोबर समाज कार्यात असती 1 नंबर. मयूर स्पोर्ट्सचे प्रकार असते ब्रँड ॲम्बेसिडर. मयूर स्पोर्ट्सचे प्रकार असते ब्रँड ॲम्बेसिडर. ब्रँड ॲम्बेसिडर. चांगला चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीपमधून फिल्डर येत आहेत. चेंडूची फेक करतील, त्यानंतर घेतली गेलेली एक सिंगल स्कोर कार्डवरती ॲड केली जाईल. समीर महाबदीने जो डीपला त्यासाठी मंगेश बेलुसे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज आले. धन्यवाद मंगेश सर. आशिष बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळेल. बक्षीस दाते आहेत, निलेश दादा असतील, रुपेश सकपाळ साहेब आहेत, तसेच मंगेश बेलोसे आहेत. त्या झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक समीर महाबदे यांच्यासाठी आले. चांगला चेंडू समोरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं बॅकअप मिळाले आणि चांगला नजरानं त्या ठिकाणी पेश केलाय. एक फिल्डिंग करत असताना 2 धावा तत्वर अर्जित केल्या गेल्यात. अरविंद तुडीलकर आणि आदेश तुडीलकर हे 2 बंधू इथं मात्र पहा स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला या क्षेत्ररक्षकाकडून, परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर होता. चेंडू जाईल 4 धावांसाठी. चौकार. साऱ्या क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप
तर पुन्हा एकदा एक चांगली विकेट, चांगली गोलंदाजी आणि आदेश यांनी प्रभावित करणारी गोलंदाजी 2 षटकामध्ये केली. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहिलं तर केवळ 13 धावा खर्च केल्या आणि ओके ओके डीजे 4 विकेट्स मिळवल्या गेल्यात. सामन्यामध्ये रंगत निर्माण केली आहे. जिथं सूरज गायकवाड यांची दांडी गोल केली सोमनाथ उतेकरने आणि त्यांनाच पुन्हा एकदा आमंत्रित केले गेले. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजाकडून म्हणावी लागेल. आणि आता 4थं षटक टाकण्यासाठी सोमनाथ उतेकर गोलंदाजी मार्कवर येत आहेत. वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या, एक महत्त्वाची विकेट मिळवली. परंतु या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते आणि फलंदाजी कशी केली जाते. फुलटॉस होता त्याला समोर खेळलेत आणि चेंडूने गाठली सीमारेषा. येतोय 1 बाउन्स चौकार. 4 धावा. नितेश साळवी ही जोडी मैदानामध्ये पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु गोलंदाज पहा सोमनाथ उतेकर यांच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते. थोडासा खाली खाली राहतो चेंडू आणि फलंदाज बीट होतोय त्या ठिकाणी. कोणती धाव मिळणार नाही. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय तो 22 या आकड्यावरती. 5 खेळाडू बाद झालेत रियांश 11 संघाचे. महत्त्वपूर्ण मॅचेस आहेत. प्रत्येक मॅच तुम्हाला जिंकायची आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचे. पहा यश त्यांच्या मागे चांगली कामगिरी. फलंदाजाला बाद केले गेले. धक्का क्रमांक 6 बसतोय तो रियांश 11 या संघाला. खेळाडू बाद. तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर 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 तालुका. तर किरण पवार बाद झाल्यानंतर मैदानामध्ये स्वतः संघमालक रियांश 11 संघाचे येत आहेत सचिन गायकवाड. स्ट्राईक एंडवरती सचिन यांना पाहतोय. सचिन गायकवाड संघाचे संघमालक आहेत आणि गोलंदाजी मार्कवर सोमनाथ उतेकर पुन्हा एकदा सज्ज होईल. चांगला फटका, मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये राहील. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केले गेले होते. एक सिंगल घेतली गेली. एका सिंगलने धावफलक पुढे जाईल. 23 या आकड्यावरती 23 रिक्वायर्ड रेट तर झपाट्याने वाढताना पाहायला मिळतं. 18च्या सरासरीने धावफलक तुम्हाला बनवावा लागेल. 65 धावांचं आव्हान करायचं आहे. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर इथं मात्र वाढतोय आणि इथं काय होतंय यष्ट्यांवरती चेंडू आदळतोय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. पुन्हा एकदा खेळाडू बाद होतोय तो रियांश 11 या संघाचा. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर प्रीमियर लीग, पोलादपूर प्रीमियर लीग, पोलादपूर प्रीमियर लीग, पोलादपूर प्रीमियर लीग. अविनाश नवीन फलंदाज मैदानामध्ये. रियांश 11 विरुद्ध चालू असलेली मॅच. मित 11 पितळवाडी. रियांश 11 संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिला सामना आपण जर पाहायला गेला तर जिथं राम वर्धा यांनी फायटर संघ टॉस जिंकला आणि कल्पेश मोहितेने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला परंतु त्या धावा बनवू दिल्या गेल्या नाही. ते म्हणजे माऊली मीडिया फायटर संघाला. असंच काहीचं चित्र या सामन्यात पाहायला मिळते. रियांश 11 संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला परंतु मित 11 संघ बॅटिंग करत असताना 65 धावाच उभा केल्या परंतु समोरील संघाला रियांश 11 संघाला त्या धावा डिफेंड करू देता येत नाही. त्या अजूनही षटक क्रमांक संपले गेले. ते 4थं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 23 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये देखील सोमनाथ उतेकर यांनी केवळ 5 धावा दिल्या, 2 विकेट काढल्या आणि 2 षटकाचा स्पेल त्यांनी वैयक्तिक संपवलाय. 10 धावा देत 3 विकेट माघारी परतवले गेलेत. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाज आदेश
आदेश तोडीलकर आणि सोमनाथ उतेकर या दोन गोलंदाजांनी दाखवली. दोघांनी दोन दोन षटकाचा आपला स्पेल संपवलाय वैयक्तिक आणि चांगली गोलंदाजी करत असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांची राहिली. विकेट देखील मिळवल्या गेल्यात आणि दडपण आणलंय ते रियांश इलेव्हन या संघासमोर. गोलंदाजी मार्कवर अभि. लोअर फुल टॉस होता, त्याला खेळायचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी शिक्षक होते, जेल सुटला गेला या ठिकाणी आणि एक सिंगल. अकरा चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे ती ती म्हणजे आपण पाहिलं गेलं तर रियांश इलेव्हन संघाला मोठा फटका या ठिकाणी खेळलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल का आणि आता मात्र कोणती चुकी करणार नाही. तुडीलकर बंधू मैदानामध्ये आपला जलवा दाखवतायत. खेळाडू पुन्हा एकदा बाद होतोय, तो रियांश इलेव्हन संघाला बसलेला 8वा धक्का. पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. तर 8वा धक्का. रियांश इलेव्हन संघाची कामगिरी पहा, 8 विकेट. सचिन गायकवाड यांच्या बॅटमधून फटका, चेंडू जाईल सीमा पार, येतोय षटकार, 6 धावा. नऊ चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सचिन गायकवाड यांच्या बॅट मधून येतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक दमदमीत षटकार, 6 धावा. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, 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 पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. जिथं सचिन गायकवाड यांनी शेवटचं षटक हाताळलं गेलं होतं, 7 धावा देत 4 विकेट मिळवल्या आणि आता मात्र 2 बॅक टू बॅक षटकार खेळतायत सचिन गायकवाड. सामना 8 बॉल आणि 29 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 8 चेंडू 29 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे ती रियांश इलेव्हन संघाला. संघाचे संघमालक मैदानाच्या आतमध्ये आपली कामगिरी चोखपणे पार पाडतायत. आता मात्र वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि सचिन गायकवाड हे देखील यष्टीजित केले गेलेत. फलंदाज क्रमांक 9 रियांश इलेव्हन संघाचा बाद होतोय. सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर, नोकरी सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर, असून क्रिकेटर. साऱ्या क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर, साऱ्या क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर. 7 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. शेवटचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अभि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज. शेवटचा आमिर आणि इथं एज घेतली गेली आणि रियांश इलेव्हन संघाचा परफॉर्मन्स पहा. सर्वच्या सर्व खेळाडू बाद होत आहेत. ऑल आउट होतोय संघ आणि 36 धावांवरती गारद केला गेलाय. विजय मिळवला जातोय तो मीत 11 पितळवाडी संघाने. चला रियांश इलेव्हन आणि माऊली मीडिया फायटर दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी चला.
तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 2 षटक हाताळली, 13 धावा दिल्यात, 4 विकेट मिळवल्यात. आदेश तुडीलकर ठरतोय या सामन्याचा सामनावीर. टॉस करायचा आहे, टॉस. ओमकार घाडगे टॉस करा. यानंतरची मॅच माऊली मीडिया फायटर विरुद्ध रियांश 11. रियांश 11 कॅप्टन पाठवा आपला त्वरित भाऊ. चला सूरज, टॉस साठी माऊली मीडिया फायटर. एका साईडला असतील सचिन गायकवाड, एका साईडला असेल अरुण वरवाटकर आणि नितीन मोरे अँड कंपनी. हे दोन. नितीन मोरे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय तो आदेश तुडीलकर याला, आणि समीर महाब्दीसाठी